लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंनो बघा, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता हा तुम्हाला कधी भेटणार आहे, कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर हा मे महिना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असणार आहे, कारण की या मे महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी घडलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत ते तुम्हाला मी सगळ्यात सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्यामध्ये भेटलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 40,000 रुपयाचं वाटप होणार आहे कर्जाच्या स्वरूपामध्ये। ही दुसरी गोष्ट महत्त्वाची घडलेली आहे मेच महिन्यामध्ये। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमच्या समोर एक मोठी अपडेट येत आहे। सकाळची ही बातमी आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी बातमी समोर दिलेली आहे। लखपती तुम्हाला लखपती करणार आहेत बघा। या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आता तिसरी ही महत्त्वाची बातमी असणार आहे। आणि चौथी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता याच मे महिन्यामध्ये भेटणार आहे। या 4 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला मे महिन्यामध्ये भेटणार आहे, त्याच्यामुळे हा महिना सगळ्यात भारी महिना असणार आहे तुमच्यासाठी। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या कोणत्या ताईला काय काय भेटणार आहे, कशा सुरुवात भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगणार आहे बघा, हा लक्षात घ्या, पहिली एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे की लखपती तुम्हाला नेमकी कशी करणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी काय नेमकी घोषणा केली आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, लक्षात घ्या। आणि मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता तुम्ही आतुरतेने वाट बघत असलात की सर आम्हाला हा मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, सर आम्हाला हा 11वा हप्ता कधी भेटणार आहे, त्याच्याबद्दल तारीख देखील तुम्हाला सांगणार आहे। काळजी करू नका लाडक्या ताईंनो, त्या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी समोर आली। लाडक्या बहिणी आता लखपती बनणार आहेत। काय नेमकी बातमी आहे सगळे तुम्हाला दाखवणार आहे बघा। सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध प्रकल्पांचे उद्घाटन। बघा तुमच्या समोर एक ठिकाणी बातमी दिलेली आहे। तुम्हाला आता बातमी एकदम स्वरूपात मोठ्या स्वरूपात दाखवतो, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे। लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी त्या ठिकाणी बघा 13 मे म्हणजे आजचीच तारीख आहे। 13 मे म्हणजे आजचीच तारीख आहे। आजच्याच तारखेची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। 13 मे आजचीच तारीख तुमच्या समोर दिसत आहे। बघा बातमी काय आहे, लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध प्रकल्पांचे उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। तर काय नेमकं म्हणतात या ठिकाणी बघूया। लाडकी बहीण योजनेमागे केवळ अनुदान नव्हे तर महिलांना सक्षम करण्याचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत। आता 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। बघा 1 कोटी लाडक्या ताई या ठिकाणी काय होणार आहेत, लखपती दीदी होणार आहेत। लखपती म्हणजे 1 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अनुदान भेटणार आहे, 1 लाखापर्यंत तुम्हाला रक्कम भेटणार आहे। त्या लाडक्या ताईंनो छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हाला लखपती व्हायचंय का? कोणत्या कोणत्या ताईला लखपती व्हायचंय? कारण की बघा बातमी या ठिकाणी तुमच्या समोर दिसते। सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या 1 कोटी ताई या ठिकाणी लखपती होणार आहेत। आपल्याकडे आहेत 2.5 कोटी ताई। बघा लाडक्या बहिणीमध्ये आहेत 2.5 कोटी ताई। 2.5 कोटी ताईपैकी 1 कोटी ताई या ठिकाणी काय होणार आहेत, या ठिकाणी काय होणार आहेत, लखपती होणार आहेत। आता अशा कोणत्या ताई असणार आहेत ज्या लखपती होणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी काय अटी असणार आहेत, कोणत्या अशा ताई असणार आहेत ज्यांना लखपती होणार आहेत, आणि कोणत्या अशा ताई आहेत त्यांना 40,000 पर्यंत काय भेटणार आहे, कर्ज भेटणार आहे। या सगळ्या गोष्टी बघा सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर बघा तुमच्या समोर या ठिकाणी बातमी दिलेली आहे। तर एक छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनो लखपती तुम्हाला व्हायचंय का? नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला 1 लाख रुपये जर भेटले या योजनेमार्फत तर कसं वाटेल एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं आहे सर्वांनी। आणि सर्वांनी ही आनंदाची बातमी मी सांगितले, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचंय, तुमचं नाव सांगा। चला या ठिकाणी सगळी बातमी आपण बघूया, नेमकी कुणाला हे पैसे भेटणार आहेत, काय प्रकल्प असणार आहे, कधी सुरू होणार आहे ही योजना, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे। वर्धा या ठिकाणी बघा, वर्धा या ठिकाणी मोठा कार्यक्रम होता। मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते। त्यांनी काय बोललंय आपण या ठिकाणी बघूया।
लाडकी बहिणीवरून सत्ताधारी व विरोधकात नेहमीच आरोप प्रत्यारोप होतात। लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, तर त्यांना सक्षम करवायचे होते। आता 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचा मानस आहे आणि उत्तर विरोधकांच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यामध्ये दिलेलं आहे। बघा या ठिकाणी त्यांनी सांगितले आम्ही 1,500 रुपयापर्यंत फक्त थांबणार नाहीत, तर 1,500च्या नंतर या काही अशा 1 कोटी ताई बघा तुमच्या समोर दिसतंय या ठिकाणी लिहिलेलं आहे। आता या 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचा मानस आहे। 1 कोटी जवळजवळ 2.5 कोटी मधल्या 1 कोटी ताईंना काय भेटणार आहेत, 1 लाख रुपयापर्यंत त्यांना अनुदान असेल किंवा काही रक्कम असेल किंवा काही योजना असेल, त्या योजनेमधून त्यांना 1 लाखापर्यंत त्यांना अनुदान किंवा मोबदला भेटणार आहे। त्या लाडक्या ताईंनो एक मोठी घोषणा या ठिकाणी सरकारची झाली, मोठी घोषणा तुम्हाला सगळ्यांना मी सांगितली नाही। आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी आहे। तर लखपती लाडक्या ताईंनो तुम्हाला लखपती व्हायला आवडेल का? लखपती दिदी म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी अमाऊंट 1 लाखापर्यंत रक्कम तुम्हाला भेटणार आहे। तर कोणत्या ताईला लखपती व्हायचं एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। खूप आनंदाची बातमी दिली, सर्वांना आनंद झाला का एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। लाडक्या ताईंनो मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे। बघा ही झाली लखपतीची एक योजना। दुसरी एक योजना आहे बघा, काल उपमुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी बातमी दिलेली आहे। बघा बातम्यावर बातम्या, मे महिना एकदम भारी असणार आहे आपल्यासाठी, एकदम छान स्वरूपाचा हा मे महिना चालू आहे। पहिला एप्रिलचा हप्ता भेटला, दुसरा या ठिकाणी काय भेटलंय 40,000 रुपयाचं तुम्हाला कर्ज भेटणार आहे। 40,000 रुपयापर्यंत कर्ज लाडक्या बहिणींना भेटणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लखपती तुम्ही होणार आहेत। या 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आहेत। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट असणार आहे मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता, हा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यांना आनंद झाला का एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं आहे। चला तर एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगत आहे। बघा या ठिकाणी अजितदादा पवार यांनी पण एक मोठी बातमी सांगितली, लाडक्या बहिणीसाठी सरकारचं पुढचं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितलेला आहे। 30 ते 40,000 रुपयांचं अर्थसहाय्य या ठिकाणी भेटणार आहे। अर्थसहाय्य म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं कर्जाच्या स्वरूपात, कर्ज म्हणजे लोनच्या स्वरूपात तुम्हाला 30 ते 40,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल की हे पैसे परत फेडायचे कसे, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये। जे लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये 1,500 रुपये येतात तुम्हाला, ते 1,500 तुमच्या अकाउंटला या ठिकाणी काय होणार आहे, त्या अकाउंट मधून डायरेक्ट बँकेच्या अकाउंट मध्ये पोहोचणार आहेत आणि तुम्हाला हप्ता भरायची गरज लागणार नाही। म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 30 ते 40,000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटतील आणि बाकी सरकार ते पुढे बघून घेईल की ते पैसे कसे फेडायचे। तर त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काही काळजी करायची गरज नाहीये। एक मोठी संधी तुमच्या घरात चालून आली, ही एक मोठी संधी असणार आहे। लखपती दिदीची एक मोठी संधी चालू आलेली आहे। एप्रिलचा हप्ता बऱ्याच साईडला भेटलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता पण आता लवकरात लवकर शेवटच्या आठवड्यात तुम्हाला ते सांगतो बघा, शेवटच्या आठवड्यात तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे। कारण ऑलरेडी एप्रिलचा हप्ता त्यांनी देऊन टाकलेला आहे मे महिन्यामध्ये, त्याच्यामुळे हा जो मे महिन्याचा हप्ता असणार आहे तो तुम्हाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला भेटेल किंवा जास्तीत जास्त जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला भेटू शकतो। ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तर लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारता येईल। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की याच्यानुसारच तुम्हाला पुढचा मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे। नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले ते एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे। माहिती आवडत असेल तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक करा, कारण खुशखबर तुम्हाला 4 खुशखबरी आज दिलेल्या आहेत, आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही। सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे। इथे सांगूया जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।